Hello, dear student. Good morning to all of you. Today we are going to discussing about the endoplasmic reticulum. In the previous video lecture, we were discussed about the endomembrane system and cell wall. And endomembrane system consists of the four important type of the cell organelles. And in today's lecture, we start to discuss these four important type of cell organelles which are coordinated with each other. It means that they are depending upon each other for their function. त्यांच्या फंक्शनसाठी ते एकमेकावर डिपेंड असणाऱ्या अशा ह्या आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीमच्या फर्स्ट युनिटची चर्चा करणार आहोत. आणि दॅट फर्स्ट युनिट इज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मराठीमध्ये याला अंतर्द्रव्य जालिका असे म्हणतात. चला मग सुरुवात करू. ओके, आता हा जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही आपल्याला डाव्या साइडला एकदम छान अशी आकृती दिसते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं छान असं एक स्ट्रक्चर आहे, इथं दिलेलं आहे. रफ एंडोप्लाझ्मिक आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक, त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण नंतर चर्चा करू. सो लेट्स स्टार्ट इनिशियली. आता इथं काय आहे की प्रेझेन्स ऑफ द नेटवर्क और रेटिक्युलम of the teeny structure, teeny tubular structures scattered in the cytoplasm. ठीक आहे बाळांनो, आणि त्यांना आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतो. काय आहे नीट लक्षात घ्या. आपण त्यांना म्हणणार आहेत की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एकदम सिंपल आणि साधी गोष्ट आहे. द प्रेझेन्स ऑफ नेटवर्क और द रेटिक्युलम. बेटा नेटवर्क किंवा जे रेटिक्युलम आहे ते रेटिक्युलम म्हणजेच जाळी मराठीमध्ये. द प्रेझेन्स ऑफ द नेटवर्क और द रेटिक्युलम कशाची जाळी आहे. टायनी ट्युबुलर स्ट्रक्चर, टायनी आणि सूक्ष्म असलेल्या ट्युबुलर स्ट्रक्चरचं एक नेटवर्क आहे. बेटा large number of tubes are present in the form of the structures. एक नेटवर्कच्या फॉर्म मध्ये ते प्रोड्यूस आहेत किंवा प्रेझेंट आहेत. अँड दे आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम, आणि ते सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले आहेत. अँड वी कॉल देम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, आता काय लक्षात आलं तुमच्या लक्षात हे आलं की एक ट्युबुलर स्ट्रक्चरची नेटवर्क आहे. अँड दॅट नेटवर्क इज स्कॅटर्ड इन दी सायटोप्लाझम, आणि आपण त्याला म्हणणार आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, हे आकृतीत दिसतं. दिस इज द नेटवर्क ऑफ ट्युबुल्स और काय रेटिक्युलम, जाळीदार नेटवर्क आहे. पुढे कुणी प्रपोज केलं ह्याला. के.आर. पोर्टर. एमसीक्यू साठी एनडब्ल्यूटी साठी अत्यंत महत्वाचं. K.R. Porter is the name of the scientist who discovered the endoplasmic reticulum. It is made up of the three units: cisternae, vesicles and tubules. विद्यार्थ्यांना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो तीन घटकांचा बनलेला आहे. The first one is the cisternae, then second one is the vesicles and last one is the tubules. आता हे कुठे आहेत अशी जे आपण आता तीन नावं सांगतोय ते कुठे आहेत. हे बघा बेटा, इथे दिसत आहेत आपल्याला. ते हे सिस्टर्नीज दिसतात, व्हेसिकल्स दिसतात अँड ट्युबुल्स दिसतात. सिस्टर्नी, व्हेसिकल्स अँड ट्युबुल्स, दीज आर द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे तीन अतिशय महत्वाचे कंपोनंट आहेत. नीट साठी ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चलो मग पुढे. हेन्स ER म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम divides the intracellular space into the two distinct compartment, that is luminal म्हणजे inside the endoplasmic reticulum
आणि एक्स्ट्रा लुमिनल म्हणजे सायटोप्लाझम. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा मुद्दा कळण्यासाठी तर फार सिंपल आणि साधा आहे. काय आहे आमच्याकडे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ती जे इंट्रासेल्युलर स्पेस आहे, त्या इंट्रासेल्युलर स्पेसला 2 डिस्टिंक्ट कंपार्टमेंट मध्ये डिवाइड करते. लुमेन काय बेटा? लुमेन मीन्स इनर स्पेस ऑफ दॅट ट्यूबुल. त्या नलिकेमध्ये असलेला जो आतील स्पेस आहे, त्या नलिकेमध्ये त्या ट्यूब मध्ये असलेला जो आतील स्पेस असतो त्याला आपण लुमिन असे म्हणतो किंवा लुमेन असे म्हणतो. ठीक आहे. मग ते लुमेनच्या बाहेर पण काहीतरी आहे ना, लुमेनच्या बाहेर. ठीक आहे. इनसाइड द लुमेन असेल तर त्याला आपण इनसाइड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणू, आणि जर लुमेनच्या बाहेर काही असेल तर आपण त्याला एक्स्ट्रा लुमिनल म्हणू. एक्स्ट्रा लुमिनल म्हणजे कुठे? आउटसाइड द लुमेन. इट मीन्स इट इज इन दी प्लाझ्मा सायटोप्लाझम, म्हणजे सायटोप्लाझमच्या मध्ये. आलं लक्षामध्ये? सायटोप्लाझमच्या मध्ये आणि लुमेनच्या मध्ये ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. चलो, ER ऑफन शो द रायबोसोम अटॅच्ड टू देअर सरफेस. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची एक खासियत काय आहे बाळ, की या ठिकाणी बघा त्यांना इथे दिसतंय आपल्याला की मोस्ट ऑफ द टाइम दी रायबोसोम्स आर अटॅच्ड टू द सरफेस ऑफ दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जे काही पार्ट आहेत त्या पार्टला रायबोसोम अटॅच झालेले आपल्याला दिसतात. पण ऑल द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज नॉट अटॅच्ड बाय दॅट रायबोसोम. ऑल नॉट म्हणजे काय की अनेक वेळेस ती दिसतात. तर ते त्याबद्दलची चर्चा करायची की ते का दिसतात, कशामुळे आहेत आणि त्यांना काय म्हणायचं. त्याचवरून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिवाइड इंटू 2 पार्ट. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 भागात रूपांतर होतं. तर टाईप मध्ये बघून घेऊ आपण. एक म्हणजे विद्यार्थ्यांनो नेक्स्ट रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय? दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बिअरिंग रायबोसोम ऑन देअर सरफेस. आता ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसला रायबोसोम्स चिटकलेले आहेत म्हणून त्यांना रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणायचं. आकृतीमध्ये ही इथं आहे बेटा, हे बघा इथं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काय की देयर इज अ नो मॅटर विच काइंड ऑफ द लँग्वेज वी युज्ड बट द कन्सेप्ट शुड प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आपल्याला कन्सेप्ट कसा समजेल त्यासाठी उपयोग करायचा. मी म्हणलोय की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जर रायबोसोम अटॅच असतील तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणायचं. ही इथं आकृती दिसते. ओके बेटा, चलो. तर इट इज ऑल्सो नोन ॲज अ ग्रॅन्युलर ER, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण ग्रॅन्युलर ER सुद्धा म्हणू शकतो. इट इज ओरिजिनेटेड RER is a frequently observed in the cell involved in the protein synthesis and secretion. आता ही गोष्ट सांगायची मुलांना आणि मुलींना की हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत ते फ्रिक्वेंटली वारंवार कोणत्या प्रकारच्या सेलमध्ये प्रेझेंट असतात, कोणत्या प्रकारच्या, आणि ते का प्रेझेंट असतात. बेटा दोज स्ट्रक्चर्स आर फ्रिक्वेंटली ऑब्झर्व, वारंवार लक्षात येतं, निदर्शनास येतं इन द सेल, त्या सेलमध्ये विच इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व इन द प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. जी सेल प्रोटीनचं सिंथेसिस अँड सिक्रिशन करत असते अशाच सेलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम RER फॉर्म होत असतात, तयार होत असतात किंवा त्यांचा तिथे उपयोग असतो. आलं लक्षात? चला, इट इज अराइज्ड, याचा उगम होतो फ्रॉम द इनव्हॅजिनेशन ऑफ आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. MCQ साठी लक्षात घ्या बेटा वरची एक गोष्ट की RER फ्रिक्वेंटली ऑब्झर्व कुठं होतात. फ्रिक्वेंटलीला आपण म्हणू वारंवार कुठे दिसून येतात, तर ते अशा सेलमध्ये दिसून येतात मुलांना जी सेल ऍक्टिव्हली प्रोटीन सिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व असते. द सेल विच इज इन्व्हॉल्व ऍक्टिव्हली इन द प्रोटीन सिंथेसिस अँड द सिक्रिशन. तर मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल माय डिअर स्टुडंट की रायबोसोमला आपण म्हणतो काय तर प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल असे म्हणतो. ठीक आहे.
मग इथं प्रोटीन सिंथेसिस दिसते, म्हणजे रायबोसोम असेल तर प्रोटीन सिंथेसिस व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, पुढे की इट इज अराइज्ड. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा उगम कुठून झालेला आहे? इट इज अराइज्ड फ्रॉम इनव्हॅजिनेशन ऑफ द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. हे काय बेटा, हे बघा इथं आहे कनेक्शन, ते इथं आहे कनेक्शन. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या इनव्हॅजिनेशन पासून, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासूनच वाढ झाली, आणि ती वाढ म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची आहे. डोक्यात येते बेटा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचीच ती वाढ आहे. डोक्यात घ्या व्यवस्थित. चला, म्हणजे उगम कुठून झाला, तर त्याचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून तयार झाला. ओके, ते बी आउटर. न्यूक्लियसवर 2 मेम्ब्रेन आहेत, आपण चर्चा करणार आहेत पुढील भागामध्ये. तर आउटर मेम्ब्रेन पासून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जन्म झाला. दे आर एक्सटेन्सिव्ह अँड कंटिन्युअस विथ द आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. ते एक्सटेन्स करतात, वाढतात आणि कंटिन्यू राहतात आउटर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस सोबत. ठीक आहे बेटा, चलो पुढे. RER फ्रिक्वेंटली ऑब्झर्व इन द प्लांट इन द सेल ऍक्टिव्हली, तेच मुद्दे आहेत. ठीक आहे, पुढे. रायबोसोम अटॅच्ड टू ER, म्हणजे रायबोसोम अटॅच्ड केलेले आहेत ER ला बाय द ग्लायकोप्रोटीन. MCQ साठी अत्यंत महत्वाचा, NEET साठी, AIPMT साठी, एम्स साठी. आता थोड्या वेळापूर्वी आपण बोललेलो की रायबोसोम्स आर अटॅच्ड टू दी endoplasmic reticulum. Can any substance or can any mechanism is present there which carry out the attachment? कोणत्या मेकॅनिझमच्या द्वारे किंवा कशाच्या द्वारे किंवा कसे ते अटॅच होतात बेटा कशाला, तर आपल्या ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला, रायबोसोम. तर तिथे ग्लायकोप्रोटीन पाहिजे, जो प्रोटीन रायबोसोमला अटॅच करून देतो. कुणाशी, तर त्या आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड द नेम ऑफ दॅट प्रोटीन इज द रायबोप्रोटीन फर्स्ट अँड रायबोप्रोटीन सेकंड. बेटा व्हेरियस टाइप ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी हे लक्षात ठेवा. रायबोफ्लोरिन 1, रायबोफ्लोरिन 2, these are the glycoproteins and these proteins are normally responsible for attachment of the ribosome to the endoplasmic reticulum. RER म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑफ द नर्व सेल कॉल्ड निझल्स ग्रॅन्युअल किंवा त्याला एरगॅस्टोप्लाझम असे म्हणतो. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहेत नर्व सेलमध्ये, त्यांना आपण निझल्स ग्रॅन्युअल्स असे म्हणतो. हे आपण ज्यावेळेस नर्व सेलचा अभ्यास करू कंट्रोल कोऑर्डिनेशन चॅप्टर मध्ये, त्यावेळेस डेफिनेटली आपल्याला सगळ्यांना समजेल. त्यालाच एरगॅस्टोप्लाझम असे सुद्धा म्हणतात. आलं लक्षामध्ये, निझल्स ग्रॅन्युल असतात तर त्या एक्झोप्लाझम मध्ये, न्यूरोप्लाझम मध्ये. ठीक आहे बेटा, चलो पुढे निघू. आता दुसरा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफला म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जर काय अटॅच असेल, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जर रायबोसोम अटॅच असतील तर त्याला रफ एंडोप्लाझ्मिक, आणि रायबोसोम अटॅच नसतील तर स्मूथ. चलो, इन दी अबसेन्स ऑफ द रायबोसोम दे अपियर स्मूथ. आता रायबोसोम नसतील तिथे, अबसेन्स असतील, तर तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा स्मूथ दिसेल ना, स्मूथ अपियर होईल ना, म्हणून त्याला SER स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतो. दुसरा अग्रॅन्युलर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे रे बाळांनो, पुढे. इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द RER. रफ एंडोप्लाझ्मिक पासून स्मूथ एंडोप्लाझ्मिकचा उगम होतो. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा उगम होतो. इट इज प्रेझेंट इन स्केलेटल अँड कार्डियक मसल्स. जर समजा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्केलेटल किंवा कार्डियक मसल्स मध्ये आहेत, तर त्यांना आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणत असतो. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे बेटा, चला. तर आपण आत्ताच बोललोय बेटा की या ठिकाणी स्केलेटल आणि कार्डियक मसल्स आहेत, यांच्यामध्ये जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्याला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणायचं आहे. सार्कोप्लाझ्मिक. नीट लक्षात ठेवा, NEET साठी सुद्धा फार गरजेचं आहे की स्केलेटल आणि कार्डियक मसल्स मध्ये
कोणत्या प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात आणि त्यांना काय म्हणतात. ठीक आहे, चलो. द स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द मेजर साइट फॉर द सिंथेसिस ऑफ द लिपिड. लिपिडच्या सिंथेसिसची ती मेजर साइट आहे. मेजर म्हणजे मुख्य साइट लिपिड सिंथेसिसची. एमसीक्यू साठी इथं सुद्धा महत्वाचा प्रश्न की लिपिडच्या सिंथेसिसची मेजर साइट कोणती आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची SER. ओके. इन एनिमल सेल्स lipid like steroidal hormones are synthesized in SER. आता ॲनिमल सेल मध्ये लिपिड लाईक स्टेरॉइडल हार्मोन्स, वेगवेगळे हार्मोन्स आहेत. आता एस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, अँड्रोजन आहे. डिफरंट टाइप ऑफ सच स्टेरॉइडल हार्मोन्स आर प्रोड्यूस्ड बाय द ॲनिमल सेल. ओके बेटा. अँड ते ॲनिमल सेल जे तयार केलेले हार्मोन्स आहेत बेटा, ते स्टेरॉइडल हार्मोन, ते सिंथेसाइज केले जातात SER मध्ये. आल्या लक्षामध्ये SER किती इम्पॉर्टंट आहे. एमसीक्यू साठी हा पण मुद्दा महत्वाचा. इट स्टोर्स कॅल्शियम आयन्स अँड एनर्जी रिच कंपाऊंड रिक्वायर्ड फॉर द मसल कॉन्ट्रॅक्शन. आपल्या जे स्नायूंचं आकुंचन असतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द एनर्जी अँड द कॅल्शियम आयन. And that calcium ion is stored in the SER. SER मध्ये ह्याला स्टोअर करून ठेवलं जातं. ही होती एक नॉर्मल माहिती. ही बेटा आपल्या NEET साठी अत्यंत महत्वाची. आणि ती माहिती होती कशाच्या संदर्भामध्ये, तर होती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याचे 2 टाइप, स्मूथ एंडोप्लाझ्मिक and rough endoplasmic. Right now we are moving to the Golgi apparatus. This is the second important type of endomembrane system. एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा दुसरा अतिशय महत्वाचा घटक आहे. हे बघा, इथं आपल्याला छान अशी एक आकृती दिसते विद्यार्थ्यांनो. आहे हे कोण आहे. आता ह्याची सगळी माहिती मिळवायची आपल्याला. याला गॉल्गी ॲपॅरेटस असे म्हणतात. गॉल्गी ॲपॅरेटस. ठीक आहे. काय कॅमिलो गॉल्गी शास्त्रज्ञाचं नाव आहे बेटा. कॅमिलो गॉल्गीने हे काय करून ठेवलेलं किंवा याचा शोध लावलेला. कॅमिलो गॉल्गी फर्स्ट ऑब्झर्व डेन्सली स्टेन्ड, म्हणजे एकदम कलर्ड, डार्क कलर्ड असणारे विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीच्या एका स्ट्रक्चरची रचना त्यांनी काय केली किंवा स्ट्रक्चरची माहिती दिलेली आहे. डेन्सली स्टेन्ड असलेलं एक स्ट्रक्चर आहे, रेटिक्युलर स्ट्रक्चर आहे, जाळीदार स्ट्रक्चर, नियर द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या जवळ. शास्त्रज्ञाचं नाव कॅमिलो गॉल्गी. ठीक आहे. रेटिक्युलर स्ट्रक्चर जे न्यूक्लियसच्या जवळ आहे याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला, कॅमिलो गॉल्गीनी. मग आपल्या सायन्समध्ये काय असतं बेटा की ज्या एखाद्या शास्त्रज्ञाने एखाद्या नियमाचा शोध वगैरे लावला तर तो त्याच्या नावाने ओळखला जातो. जसे मेंडलचे लॉ आहेत, मोसलेचे लॉ आहेत, रुदरफोर्डचे लॉ आहेत, न्यूटन्सचे लॉ आहेत. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनो इथं सुद्धा दीज वेअर लॅटर नेम्ड गॉल्गी बॉडीज, आणि त्याला मग नंतर गॉल्गी बॉडीजच्या नावाने ओळखलं जात होतं. दे कन्सिस्ट ऑफ द मेनी. त्याच्यात काय असतं, फ्लॅट डिस्क शेप्ड सॅक्स or the cisternae of 0.5 to 1 micron meter इतक्या डायमीटरचे विद्यार्थ्यांनो काय आहेत ते, तर स्ट्रक्चर्स आहेत, सॅक किंवा सिस्टर्नी. सॅकचा अर्थ मराठीमध्ये होतो की आतून पोकळ असलेली, तेच सिस्टर्नी. हे इथं बघू आपण आकृतीवर दिसतंय का असं. हे का बेटा, हे आत जे आहेत, हे आतील भाग, त्यांना आपण सिस्टर्नी असे म्हणणार आहोत. आतील भाग जे आहेत ते कसे आहेत, सिस्टर्नी आहेत. हे इथं नाव दिलेलं आहे सिस्टर्नी. आपल्या राईट साईडला जी आकृती आहे त्या राईट साईडच्या आकृतीवर आपल्याला लुमेन दिसत आहे. लुमेन म्हणजे एम्प्टी स्पेस इन द ट्यूबुल. ट्यूबुल मध्ये प्रेझेंट असलेल्या एम्प्टी स्पेसला आम्ही सिस्टर्नी असे म्हणणार आहोत. ठीक आहे. पुढे निघू बेटा आपण. पुढे सांगितलं की दीज स्टॅक्स आर पॅरलल टू इच अदर. आता हे जे स्टॅक्स आहेत ते पॅरलल टू इच अदर आहेत. म्हणजे बघू ते कसे पॅरलल.
हे बघा वर आहे एक, खाली खाली खाली, म्हणजे दे आर अरेंज्ड स्टॅक्ड, म्हणजे थर रचने होय. दिसतोय थर रचल्यासारखा आपल्याला तो, आणि तो थर एकमेकांवर पॅरलली रचलेला दिसतोय. आलं लक्षात बेटा? स्टॅक्ड पॅरलल टू इच अदर. त्यानंतर व्हॅरिड नंबर ऑफ द सिस्टर्नी इज द प्रेझेंट इन गॉल्गी कॉम्प्लेक्स. व्हॅरिड नंबर. आता ते सिस्टर्नीज आहेत जे आता थोड्या वेळापूर्वी आपण आकृती पाहिलेली माय डिअर स्टुडंट, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की नंबर ऑफ द सिस्टर्नी इज व्हॅरिड. इट इज नॉट कॉन्स्टंट फॉर एव्हरी टाईप ऑफ द सेल. जिथे जिथे प्रेझेंट असतील तिथे सगळ्यांची संख्या ही कशी नसणार आहे? कॉन्स्टंट अजिबात नसणार आहे. ठीक आहे, चला. The Golgi cisternae are concentrically arranged near the nucleus with a distinct convex cis phase or forming trans phase. त्याला आपण cis phase किंवा फॉर्मिंग फेज म्हणू, आणि दुसरा आहे कॉन्केव, ज्याला ट्रान्स फेज किंवा मॅच्युरिंग फेज असे म्हणतो. खूप अवघड वाटला असेल मुद्दा. गॉल्गी सिस्टर्नी आहेत ते कॉन्सेंट्रिकली अरेंज केलेले आहेत, असे कॉन्सेंट्रिकली. ठीक आहे बेटा? आणि ते न्यूक्लियसच्या जवळ आहेत. ओके. त्यांना दोन टोकं आहेत. दोन टोकं कोणते? एक कॉन्व्हेक्स आहे बहिर्वक्र, एक कॉन्केव आहे अंतर्वक्र. बहिर्वक्र जो आहे त्याला फॉर्मिंग फेज म्हणतात किंवा सिस फेज, आणि दुसरा जो आहे त्याला ट्रान्स फेज किंवा मॅच्युरिंग फेज. मग हे आकृतीत दिसतं का? आहे. हे बघा, हे कॉन्व्हेक्स सिस फेज, सिस फेज, आणि हा जो आहे इकडं ट्रान्स फेज. बघा लक्षात घ्या बेटा, बोथ टाइप ऑफ द फेजेस राइट नाउ वी आर क्लिअरली सीन ऑन द पिक्चर, ऑन द डायग्राम, ऑन द इमेज. दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम क्लिअरली दिसतात, दिसायल्यात ना. सिस फेज एक आहे आणि ट्रान्स फेज एक आहे. आता इथेच तर मज्जा आहे आणि इथंच तर गंमत आहे, समजून घे ना. आम्हाला सांगायचं की सिस्टरने पॅरलली स्टॅक्ड केले ते एकमेकावर. दुसरं म्हणजे कॉन्सेंट्रिकली ते एकमेकांवर ठेवलेले आहेत. तिसरं म्हणजे इट हॅज अ टू फेसेस. एक फेस आहे ज्याला फॉर्मिंग फेस म्हणतो, तो सिस फेस आहे, आणि दुसरा आहे ट्रान्स फेस. आता या दोन्ही गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या असतील. पुढे येतो मी. त्यानंतर सिस अँड द ट्रान्स फेस ऑफ द ऑर्गेनेल्स आर एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. सिस आणि ट्रान्स दे आर एंटायरली डिफरंट आहेत, ते वेगवेगळे आहेत, बट दे आर इंटरनली कनेक्टेड. ते आउटर साइडने एक्सटर्नली जरी ते वेगळे असतील तरी दे आर इंटरनली कनेक्टेड विथ इच अदर. त्यांना म्हणायचं बेटा हे सिस फ्रेंड्स हे ह्या साईडला, ट्रान्स फेज इकडच्या साईडला. हे आहेत वेगळे वेगळे, बट दे आर इंटरनली, आतून ते एकमेकांना कनेक्ट आहेत असं त्यांना सांगायचं. पुढे त्यानंतर इंटरनली कनेक्टेड आपण म्हणलो त्यांना. ओके बेटा? त्यानंतर पुढे जाऊ आपण, आणि पुढे जाऊन इथं काय सांगायचं की हा मुद्दा आहे इथं की गॉल्गी ॲपरेटस प्रिन्सिपली परफॉर्म द फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल. आता गॉल्गी ॲपरेटसचं फंक्शन काय नेमकं? तर गॉल्गी ॲपरेटस प्रिन्सिपली परफॉर्म द फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल. मटेरियलला पॅक करायचं. आपण नाही का बरेचसे मटेरियल, बरेचशा वस्तू पॅकिंग करतो, त्याच पद्धतीनं मटेरियलचं पॅकिंग करायचं तिथं. प्रश्न असा आहे की कशाची पॅकिंग, कुठे पॅकिंग, कशी पॅकिंग. ठीक आहे ना? इट इज टू डिलिव्हर्ड टू आयदर टू दी इंट्रासेल्युलर टार्गेट और सिक्रेटेड आउटसाइड द सेल. मग ते जे मटेरियल पॅक करायचं, ते पॅक केलेलं मटेरियल इंट्रासेल्युलर टार्गेट असेल सेलच्या आतमध्ये, नसेल तर एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सिक्रेटेड आउटसाइड द सेल, सेलच्या बाहेर तरी द्यायचं. येते लक्षात? ते मटेरियल पॅक करायचं. पॅक केलेलं मटेरियल डिलिव्हर्ड आयदर टू द इंट्रासेल्युलर टार्गेट. ते व्हॉट एव्हर द मटेरियल इज, राईट नाउ वी रिअली डोंट नो व्हॉट काइंड ऑफ द मटेरियल इज पॅक्ड देअर. ओके, but that material should be used for the intracellular target or secreted outside the cell. आणि मग outside the cell तरी पाठवून द्यायचं. मटेरियल टू बी पॅक्ड इन द फॉर्म ऑफ वेसिकल. ते जे मटेरियल्स आहे जे काही असेल ते मटेरियल वेसिकल मध्ये पॅक करायचं फ्रॉम द ER. ओके बेटा? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून पॅक होतं ते मटेरियल वेसिकल्स मध्ये, आणि
ते येतं सिस फेज कडे. आता इकडे लक्ष द्या विशेष. ER fuse with the cis phase of the Golgi apparatus and move towards the maturing phase. एक मटेरियल येणार आहे. Material present in the form of the vesicle. That material come in contact with the cis phase, forming phase of Golgi apparatus. Golgi apparatus च्या forming phase कडे ती येणार. मटेरियल कुठून आलं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून. दोन गोष्टी येऊ शकतात. रफ कडून आलं तर प्रोटीन आलं, स्मूथ कडून आलं तर लिपिड आलं. सोपं आहे बेटा. ओके. दिस एक्सप्लेन व्हाय द गोल्गी apparatus remain close in contact association with the endoplasmic reticulum. तर this explain why the Golgi apparatus remain in a close association with the endoplasmic reticulum. MCQ साठी अत्यंत महत्वाचं की रायबो आपले जे गोल्गी apparatus आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याचं क्लोज असोसिएशन का आहे? कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मटेरियल वेसिकलच्या स्वरूपातलं ते गोल्गी apparatus मध्ये येणार आणि त्याच्यावर प्रोसेस होणार, सिस फेज कडून म्हणजे रिसीव्ह होणार आणि मॅच्युअर फेज कडे जाणार, ट्रान्स फेज कडे. हे रिलेशन आहे. अ नंबर ऑफ proteins synthesized by the ribosome on the endoplasmic reticulum are modified in the cisternae before they are released from its trans phase. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, खूप सुपर आणि साधं. मी आत्ताच बोललो होतो की रायबोसोम प्रोटीन्स तयार करतात. दॅट प्रोटीन्स synthesized on the endoplasmic reticulum and these proteins are modified. आणि ते प्रोटीन मॉडिफाय केले जातात सिस्टर्नी मध्ये. कुणाची सिस्टर्नी? तर त्या आपल्या गोल्गी apparatusची सिस्टर्नी. तिथं मॉडिफाईड केलं जातं बिफोर दे आर रिलीज्ड फ्रॉम द ट्रान्स फेज. ट्रान्स फेज मधून बाहेर पडण्याच्या पूर्वी मॉडिफिकेशन ऑफ द प्रोटीन होतं सिस्टर्नी मध्ये. धिस इज द फंक्शन. फंक्शन वेगळं दिलेलं नाही. एक्झॅक्ट प्रश्न विचारला जातो फंक्शनच्या बाबतीमध्ये, तर कन्फ्युज व्हायचं नाही की याच्यात फंक्शन कुठेच नाहीत. दीज आर द, हे दोन्ही गोष्टींचे फंक्शन्स आहेत. ओके. पुढे गोल्गी apparatus इन द इज द इम्पॉर्टंट साइट फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स. MCQ साठी लक्षात घेणे, ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स, दीज आर द इम्पॉर्टंट टाइप ऑफ द सबस्टन्सेस and which is produced or the formed at the Golgi apparatus. Golgi apparatus मध्ये हे तयार होतात, म्हणून त्यांची साइट त्यांनाच म्हणतात. MCQ साठी विचारलं जाईल ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड यांची इम्पॉर्टंट साइट कोणती आहे, तर ती आपल्याला सांगायची गोल्गी apparatus आहे. आय होप दॅट हा सुद्धा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्की आपल्याला समजेल. तोपर्यंत माय डिअर स्टुडंट, नमस्कार सर्वांना.